स्लाइड दिसतीये? ठीक आहे. तर आपण प्रॅक्टिकल एक्झाम ऑनलाईन मोडमध्ये तुमची होणार आहे. तर त्याचं बघूया. पहिलं बघा की कोर्स टायटल किंवा कोर्स नंबर आहे इंटू 232. आपण थोडे लेक्चर घेतले तर तुम्हाला माहीत असतील की कोर्स नंबर काय आहे, कोर्स क्रेडिट किती आहे किंवा टायटल काय आहे हे तुम्हाला माहीत असेल. ओके. तर कोर्स नंबर आहे इंटू 232. क्रेडिटेड 2 दॅट इज द 1+1 आणि कोर्स टायटल आहे इन्सेक्ट इकॉलॉजी अँड इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट. ओके. तर थोडेफार तुम्ही लेक्चर अटेंड केले असतील आणि जरी नसते केले तर तुम्ही जाऊन आपलं YouTubeचं जे चॅनल आहे त्याच्यावरती बघा किंवा मी तुम्हाला सगळा PPT सेंड करते. तर तुम्ही बघा. आणि काही प्रॉब्लेम असेल तर मला परत विचारा. ठीक आहे. तर पॅटर्न ऑफ प्रॅक्टिकल एक्झाम कसं होणार आहे की तुमचं स्पॉटिंग 20 मार्क्स, ऑब्जेक्टिव्ह 10 मार्क्स, प्रॉब्लेम 6 मार्क्स आणि वायवा 4 मार्क्स. ओके. तर स्पॉटिंगमध्ये तुम्हाला 20 मार्क्सचं स्पॉटिंग आहे. म्हणजे काय असणार आहे की 20 स्पॉट असणार आहेत. जर तुम्ही मिड एक्झाम दिली असेल तर तुम्हाला माहिती असेल. तर काय की 20 स्पॉट असणार आहेत. त्याच्यानंतर खाली तुम्हाला जे काही क्वेश्चन असतील, इमेज असतील आणि त्याच्यानंतर इमेजवरती जे काही क्वेशन्स विचारलेत त्याच्यावर तुम्ही आन्सरवर क्लिक करायचं. ते माहिती आहे. असे स्पॉटिंग तुम्हाला 20 मार्क्सचे आहेत. त्याच्यानंतर काय आहेत की ऑब्जेक्टिव्ह आहेत. ऑब्जेक्टिव्ह 10 मार्क्सचे आहेत. तेच आहे म्हणजे तुम्ही ऑब्जेक्टिव्ह बघा त्याच्यानंतर आन्सरवर क्लिक करा. देन प्रॉब्लेम्स काय आहेत की 6 मार्क्सचे प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे मी तुम्हाला शिकवेल प्रॉब्लेम. मे बी तुम्ही अटेंड केले की नाही माहीत नाही मला प्रॉब्लेम. मी जेव्हा रेग्युलर मुलांना शिकवले. तरी पण मी एकदा तुमचं प्रॅक्टिकलच्या आधी तुमचे प्रॉब्लेम्स घेईल. ते प्रॉब्लेम्स किती मार्कला आहेत की 6 मार्कला आहेत. दॅट इज 2 प्रॉब्लेम असणार आहेत. 3-3 मार्काला 2 प्रॉब्लेम असणार आहेत. आणि ते काय करायचे की प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करायचे आणि त्याच्यानंतर जे आन्सर आहे त्याला क्लिक करायचं. ओके. ओके. तर स्पॉटिंग आपण बघितलं की स्पॉटिंग तुम्हाला 20 ना? आवाज येत असेल तर सांगा. येतोय का? ठीक आहे. देअर आर 20 स्पॉट्स असणार आहेत आणि 1 मार्कला स्पॉट असणार आहे. ओके. देन ऑब्जेक्टिव्ह 10 मार्क असणार आहेत. दॅट इज द 10 MCQs अँड एव्हरी क्वेशन्स कॅरी 1 मार्क. ओके. तर 10 क्वेशन्स असणार आहेत आणि एव्हरी क्वेशन्स कॅरी द 1 मार्क्स. ओके. आणि हे पण तेच असणार आहे. Google फॉर्ममध्ये काय असणार आहे की यू हॅव टू रीड द क्वेशन्स अँड चूज द करेक्ट आन्सर फ्रॉम द 4 ऑप्शन अँड देन क्लिक द करेक्ट ऑप्शन्स. ओके. देन Then problems. You have to read the problems in Google form, solve it on a paper, and then click the करेक्ट आन्सर. ओके. म्हणजे तुम्ही काय करायचं की तुम्ही प्रॉब्लेम वाचायचं, रीड करायचंय आणि ते काय जे असतील क्वांटिटीजच्या तुम्ही म्हणजे पूर्ण सोडवायचं तुमचं तुम्ही कागदावर आणि तुम्ही काय करायचं की फक्त लास्टचं जे ऑप्शन आहे म्हणजे 2 kg पर लिटर असं काही असेल, जे लास्टचा ऑप्शन आहे किंवा जे लास्टचा आन्सर आहे त्याच आन्सरला तुम्ही क्लिक करायचं आहे. ओके. ओन्ली द फायनल आन्सर इज गिव्हन इन 4 ऑप्शन आणि 4 ऑप्शनमध्ये फक्त फायनल आन्सर दिलं असेल. ओके. देन प्रॉब्लेम्स कशावर आहेत की कॅलिब्रेशन ऑफ द स्प्रे फॉर्म्युलेशन. ओके. तर बऱ्यापैकी तुम्ही प्रॉब्लेम अटेंड केले की नाही माहित नाही, पण मी तुम्हाला शिकवेल परत. तर कॅलिब्रेशन ऑफ स्प्रे फॉर्म्युलेशन त्याच्यावरती तुम्हाला प्रॉब्लेम्स असणार आहेत आणि प्रॉब्लेम्स किती असणार आहेत? 2 प्रॉब्लेम्स असणार आहेत. 3 मार्कला प्रॉब्लेम असणार आहे, जो की तुम्ही तुमच्या कागदावर सोडवायचा आहे आणि त्याच्यानंतर आन्सरला फक्त क्लिक करायचं आहे. ओके. देन वायवा होणार आहे. वायवाचं ऑनलाईन मोड आहे ऑन अ Zoom ॲप.
ओके. तर आपण बघू की जस्ट थोडंसं डिटेलमध्ये की प्रॅक्टिकलमध्ये काय असणार आहे. ओके. तर फर्स्टली काय असणार आहे की सगळे इन्सेक्टिसाइड्स असणार आहेत. ओके. तर क्वेश्चन रिलेटेड टू द इन्सेक्टिसाइड दॅट इज द फर्स्ट आहे आयडेंटिफिकेशन, then toxicant percentage, then types of formulation, and then toxicity level of the toxicity level means the color of the triangle. ओके. जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला काय असणार आहे की असे हे आहेत कार्बोफ्युरॉन किंवा फोरेट असे जे काही इन्सेक्टिसाइड्स असणार आहेत ते ॲज अ इमेजमध्ये तुम्हाला ठेवणार आहेत. तर तुम्ही काय करायचं की त्याच्यावरचे मग असे जे क्वेश्चन्स मी तुम्हाला सांगितले ते क्वेश्चन्स तुम्हाला त्याच्यावरती विचारणार आहेत. तर ती फर्स्ट काय की तुम्हाला टॉक्झिसिटी पर्सेंटेज विचारतील. ओके. तर फर्स्टली कोणाला तुम्ही ह्याचं प्रॅक्टिकल अटेंड केली का? टॉक्झिसिटी किंवा ह्या जे आपण इन्सेक्टिसाइडशी रिलेटेड जे प्रॅक्टिकल घेतले त्याचं. ओके. तर माहित नसलं तर तुम्ही बघा की टॉक्झिकन पर्सेंटेज क्वेश्चन काय असणार आहे टॉक्झिकन पर्सेंटेज, देन राईट डाऊन द टाइप्स ऑफ फॉर्म्युलेशन अँड द टॉक्झिसिटी लेवल. जसं फॉर एक्झाम्पल फर्स्ट आहे कार्बोफ्युरॉन 3G. ओके. तर फर्स्ट मग तुम्हाला काय करायचं की आयडेंटिफिकेशन करायचंय ते कुठलं इन्सेक्टिसाइड आहे. मग तुम्हाला तर तसं त्याच्यावरच नाव दिसतंय बघा की कार्बोफ्युरॉन तिथं दिसतंय. त्या पहिल्या बॉक्सवर बघा की 3% कार्बोफ्युरॉन दिसतंय 3%. ओके. तर टॉक्झिसिटी पर्सेंटेज किती आहे? 3% आहे. ओके. टॉक्झिसिटी पर्सेंटेज किती आहे की 3% आहे. आणि त्याच्यानंतर टाइप्स ऑफ फॉर्म्युलेशन आहे जी दॅट इज द हॅलो. तर तुम्हाला इन्सेक्टिसाइड असणार आहे. स्टार्टिंग मध्ये तुम्हाला इन्सेक्टिसाइड असणार आहेत. ओके. तर असे जे इमेज आहेत कार्बोफ्युरॉन किंवा फोरेट तर त्याच्यावरतीच लिहिलं आहे. तर तुम्हाला ते रीड करायचं आहे. जसं की फोरेट 10G आणि त्याच्या पुढे लिहिलंय बघा G. ओके. तर तुम्हाला क्वेश्चन काय काय असणार आहे त्याच्यावरती टॉक्झिसिटी पर्सेंटेज, देन टाइप्स ऑफ फॉर्म्युलेशन आणि टॉक्झिसिटी लेवल. ओके. तर टॉक्झिसिटी पर्सेंटेज फॉर एक्झाम्पल फर्स्ट बघा कार्बोफ्युरॉनचं बघा त्याचा टॉक्झिसिटी पर्सेंटेज किती आहे? 3% आहे. ओके. तर लिहिलेलं असतंय तुम्ही त्या पाकिट आहे ना इन्सेक्टिसाइडचं ते चेक करा. तर त्याच्यावर लिहिलंय बघा 3%. ओके. तर टॉक्झिसिटी पर्सेंटेज किती आहे? 3. देन टाइप्स ऑफ फॉर्म्युलेशन त्याच्यावरच लिहिलेलं असते तर तुम्हाला फक्त त्याच्यावर बघायचं आहे. तर तिथे बघा लिहिलंय की सीजी किंवा दॅट इज द काय की ग्रॅन्युअल्स. जर तुम्ही टाइप्स ऑफ फॉर्म्युलेशनचं जर लेक्चर अटेंड केलं असेल तर आपण व्हेरियस टाइप्स आपण शिकलोय. ओके. जसं डस्ट ग्रॅन्युअल्स वगैरे. ओके. तर त्याचं काय कार्बोफ्युरॉनचं टाइप्स ऑफ फॉर्म्युलेशन काय आहे की ग्रॅन्युअल्स आहे. देन टॉक्झिसिटी लेवल काय आहे की टॉक्झिसिटी लेवल म्हणजे काय आहे की फर्स्ट तुम्ही काय करा की ते जे काही इन्सेक्टिसाइडचं पॉकेट आहे किंवा बॉटल आहे त्याच्यावरती काय बघा की एक ट्रायंगल बघा. जसं फॉर एक्झाम्पल कार्बोफ्युरॉन वरती बघा की तिथं ब्लॅक सर्कल मध्ये तुम्हाला दिसतंय एक ट्रायंगल दिसतोय. ओके. तर खाली ट्रायंगलचा कसला कलर आहे? रेड कलर आहे. तर तुम्ही काय करणार आहेत की ट्रायंगल ऑब्झर्व करणार आहे. त्या ट्रायंगल वरती कुठला कलर आहे? जसं फॉर एक्झाम्पल रेड कलर आहे. तर रेड कलर काय इंडिकेट करतो? रेड कलर काय इंडिकेट करतो? दॅट इज द एक्स्ट्रीमली टॉक्झिक. ओके. हे सगळं आपण टाइप्स ऑफ फॉर्म्युलेशन मध्ये शिकलोय. तर त्या लेक्चर मध्ये तुम्ही जाऊन बघू शकताय. मी तुम्हाला आज पीपीटी सेंड करते तर तुम्ही बघा. तर हे तुम्हाला 3 क्वेश्चन असणार आहे. जसं फोरेट पण तुम्हाला असेल तर फोरेट वरती पण तुम्हाला काय लिहिलंय बघा म्हणजे तुम्हाला ती इमेज आहे ती तुम्हाला चेक करायची आहे. जसं ह्या इन्सेक्टिसाइडचं नाव काय आहे की फोरेट. ओके. सेकंड इमेज बघा फोरेटची. तर त्याच्यावरती पुढे 10G लिहिलंय. तर 10 काय आहे की त्याचं टॉक्झिसिटी पर्सेंटेज आहे आणि G म्हणजे काय आहे की फॉर्म्युलेशन आहे. ओके. आणि त्याच्यावरचं जर तुम्ही ट्रायंगल ऑब्झर्व करा तर ट्रायंगलवर काय आहे कुठला कलर आहे? रेड कलर आहे. तर रेड कलर काय इंडिकेट करतो? दॅट इज द एक्स्ट्रीमली टॉक्झिक. ओके. तर ब्लू कलर काय इंडिकेट करतो? ग्रीन कलर काय इंडिकेट करतो? हे सगळं आपण ना टाइप्स ऑफ फॉर्म्युलेशनच्या लेक्चरमध्ये आहे.
ते तुम्ही बघू शकताय. तर असेच तुम्हाला इन्सेक्टिसाइडच्या इमेजेस असणार आहे, जसं मॅलाथिओन आहे. तर याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल बघा की इन्सेक्टिसाइडचं नाव काय आहे? इन्सेक्टिसाइडचं नाव आहे मॅलाथिओन. ओके. देन त्याच्यानंतर जर तुम्हाला विचारलं टॉक्झिसिटी पर्सेंटेज किती आहे? 50% आहे. ओके. तर जे काही अंकात लिहिलंय ते त्याचं टॉक्झिसिटी पर्सेंटेज आहे 50. ओके. आणि पुढे काय विचारलंय तुम्हाला? टाइप्स ऑफ फॉर्म्युलेशन कुठलं आहे? टाइप्स ऑफ फॉर्म्युलेशन कुठलं आहे? ईसी आहे. ईसी म्हणजे काय की इम्युल्सिफायबल कॉन्सन्ट्रेशन. ओके. तर ह्या 3 गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला सगळ्या त्या बॉटलवरतीच असतात किंवा त्या पाकिटवरतीच असतात, त्या तुम्हाला जस्ट सांगायच्या आहेत. ओके. तर असेच क्वेश्चन असणार आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्हाला हे मॅलाथिओन दिलं आणि खाली विचारलं असलं तर असेल की राईट डाऊन इट्स टाइप ऑफ फॉर्म्युलेशन. टाइप्स ऑफ फॉर्म्युलेशन कुठलं आहे की ईसी, दॅट इज द इम्युल्सिफायबल कॉन्सन्ट्रेशन. किंवा दुसरं विचारलं जर टॉक्झिसिटी पर्सेंटेज दॅट इज द 50 आणि जर त्याचं हे कुठलं इन्सेक्टिसाइड आहे किंवा त्याचं कॉमन नेम काय आहे, तर काय की मॅलाथिओन आहे. ओके. तर असेच बरेच इन्सेक्टिसाइड आहेत जे तुम्हाला स्पॉटिंग मध्ये विचारणार आहे. तसं ते डायमिथोएट 30C हे बरेचसे इन्सेक्टिसाइड आहे. कार्बारिल 50% WP, देन सल्फर 80% WP, देन एसिफेट 75% SP, देन थायोमिथॉक्झामिन 25% WDG. ओके. तर हे सगळे जे लॉंग फॉर्म आहेत ते तुम्ही टाइप्स ऑफ फॉर्म्युलेशनच्या लेक्चर मध्ये बघा. दॅट इज वेटेबल. ओके. तर हे सगळे टाइप्स ऑफ फॉर्म्युलेशन मध्ये तुम्ही जाऊन बघा. हे सगळे मी तुम्हाला पीपीटी सेंड करते. तर हे जे इन्सेक्टिसाइड आहे तेवढे जे मी लिहिले तेवढेच इन्सेक्टिसाइड तुम्हाला प्रॅक्टिकलला असणार आहेत किंवा त्या 20 स्पॉटिंग मध्ये असणार आहेत. ओके. तर हे अल्युमिनियम फॉस्फेट फ्युमिगंट आहे, ते पण कशावर यूज करतात हे किंवा त्याच्यावर लिहिले बघा अल्युमिनियम फॉस्फाईड. म्हणजे जे काही पाकिट दिलंय ते तुम्ही थोडंसं ऑब्झर्व करा. त्याच्यावर लिहिले बघा अल्युमिनियम फॉस्फाईड 50%, एफ म्हणजे फ्युमिगंट आहे. त्याच्यानंतर 50% त्याचे टॉक्झिकंट पर्सेंटेज आहेत. ओके. ठीक आहे. ट्रायंगल आहे रेड कलरचा आणि रेड कलर काय इंडिकेट करतोय? एक्स्ट्रीमली टॉक्झिक. ओके. तर असे ट्रायंगल तुम्ही करा. हे पण तुम्हाला स्पॉटिंगला असणार आहेत सगळे. आणि स्पॉटिंग वरती तुम्हाला 3 क्वेश्चन असणार आहेत. टॉक्झिकंट पर्सेंटेज, टाइप्स ऑफ फॉर्म्युलेशन आणि टॉक्झिसिटी लेवल. ओके. तर टॉक्झिसिटी पर्सेंटेज मध्ये काय लिहिणार आहेत तुम्ही? परत बघा की तुम्हाला टॉक्झिसिटी पर्सेंटेज मध्ये तुम्ही लिहिणार आहे की जे काही 3% असेल 50% असेल ते लिहिणार आहेत. देन फॉर्म्युलेशन म्हणजे काय की 3% जी लिहिलं असेल किंवा 3% EC लिहिलं असेल ते म्हणजे त्याचं फॉर्म्युलेशन आहे. जसं इम्युल्सिफायबल कॉन्सन्ट्रेशन, त्याच्यानंतर डस्ट, ओके, किंवा ग्रॅन्युअल्स, हे त्याचं फॉर्मेशन आहे, टाइप्स ऑफ फॉर्मेशन आहे. देन टॉक्झिसिटी लेवल काय आहे की टॉक्झिसिटी लेवल म्हणजे काय एवढंच लक्षात ठेवा. तुम्ही ते विसरताय. टॉक्झिसिटी लेवल म्हणजे काय आहे की पहिल्यांदा तुम्ही ट्रायंगल हे करणार आहेत, बघणार आहेत आणि तो ट्रायंगल काय इंडिकेट करतो. म्हणजे ट्रायंगलवरचे काय करायचे की कलर बघायचे आणि कलर काय इंडिकेट करतो हे तुम्हाला फॉर्म्युलेशनच्या लेक्चरमध्ये बघायला मिळेल. त्याच्यानंतर आपण दुसरं एक म्हणजे स्पॉटिंग तुम्हाला 20 मार्क्स आहे. तर ह्यातले थोडे इन्सेक्टिसाइड्स आहेत ते तुम्हाला स्पॉटिंगला असतील. त्याच्यानंतर तुम्हाला थोडेसे स्प्रेयर्स असणार आहेत. ओके. तर स्प्रेयर्स बघा. तर हा एक आहे नॅपसॅक स्प्रेयर. ती इमेज आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर फर्स्टली क्वेश्चन असणार आहे आयडेंटिफिकेशन. फर्स्टली आयडेंटिफिकेशन आहे म्हणजे आयडेंटिफायला ओके मार्क नाही पण. त्याच्यानंतर यूज असणार आहे. यूज काय आहे की यूज फॉर स्मॉल स्केल स्प्रेइंग और स्पॉट स्प्रेइंग, गार्डन्स, व्हेजिटेबल प्लॉट्स, वाईन यार्ड्स. ओके. तर हा नॅपसॅक स्प्रेयर्स आहे आणि तो कशासाठी यूज करतात? स्प्रेइंग, युजफुल फॉर स्प्रेइंग ऑफ स्मॉल स्केल स्प्रेइंग, देन स्प्रेइंग ऑफ गार्डन्स, गार्डन मध्ये स्प्रे करण्यासाठी, व्हेजिटेबल प्लॉट तुम्हाला स्प्रे करण्यासाठी किंवा वाईन यार्ड मध्ये तुम्हाला स्प्रेइंग करता येतं नॅपसॅक स्प्रेयर. ओके. त्याच्यानंतर अजून एक त्याच्यावर क्वेश्चन विचारतात, एरिया कव्हर्ड इन अ डे. पूर्ण एका डे मध्ये किती एरिया तुमचा कव्हर होतोय. ओके. तर किती स्प्रेइंग करून तुमचा एरिया कव्हर होतोय? 0.5%, 0.5 हेक्टर पर हेक्टर. ओके. तर हेच क्वेश्चन मी तुम्हाला विचारणार आहे. त्यामुळे मी बऱ्यापैकी मी आन्सर पण लिहिलेत. तर नॅपसॅक स्पेअर जेव्हा पण असेल त्याच्यावर तुम्हाला 2 क्वेश्चन असतील. आयडेंटिफाय तर काही नसेल. आयडेंटिफाय नसेल त्याच्यानंतर तुम्हाला यूज असेल किंवा एरिया कव्हर्ड किती होतोय इन अ पर डे मध्ये. म्हणजे एका दिवसात किती एरिया स्प्रे करून होतोय. ओके. दॅट इज द 0.5 हेक्टर. ओके. तर तुम्हाला हा एक स्प्रेयर असणार आहे स्पॉटिंगला, नॅपसॅक स्प्रेयर. त्याच्यानंतर हा तुम्हाला माहिती आहे फूड स्प्रेयर. ओके. तर एक प्रॅक्टिकल आहे तुम्हाला स्प्रेइंगचं. ओके. त्यातले हे आहेत फूड स्प्रेयर, दॅट इज द पेडल स्प्रेयर. हा सगळ्यांनी तुम्ही बघितला असेल, आपल्या लॅबला पण आहे.
तर बघा की हा फूड स्प्रेअर आहे. आयडेंटिफिकेशनला असते की हा फूड स्प्रेअर किंवा त्याला दुसरं नाव आहे पेडल स्प्रेअर. देन त्याचा यूज आहे यूज फॉर स्प्रेइंग फील्ड क्रॉप्स अँड द फ्रूट क्रॉप्स. ओके, इम्पॉर्टंट आहे. हा स्प्रेअर कशासाठी यूज करतात? मेनली फ्रूट क्रॉप्स, जे उंच झाडं असतात, फ्रूट क्रॉप्स असतात, त्यांच्यासाठी यूज करतात फ्रूट क्रॉप्स. देन एरिया कव्हर्ड इन अ डे. एका डे मध्ये किती एरिया कव्हर होतो? 1 to 1.5 हेक्टर. ओके, तर नॅपसॅक स्प्रेअरने किती होते? 0.5 हेक्टर. आणि फूड स्प्रेअरने किती होते? 1 to 1.5 हेक्टर. देन लास्ट क्वेश्चन इज दॅट इज ऑपरेटर रिक्वायर्ड. म्हणजे हे हा जो आहे फूड स्प्रेअर, तो चालवण्यासाठी किती माणसं लागतात? ओके, म्हणजे स्प्रेइंग करण्यासाठी किती माणसं लागतात? किती लागतात? 2 to 3 ऑपरेटर्स आर रिक्वायर्ड. ओके, तर हे लक्षात ठेवा. तर फूड स्प्रेअर जर तुम्हाला असेल तर तुम्हाला हे 3 क्वेश्चन्स असतील. आयडेंटिफिकेशन असेल, पण यूज असेल, देन एरिया कव्हर्डेड असेल, किंवा ऑपरेटर किती रिक्वायर्ड असतात. ओके, तर तुम्हाला 2च स्प्रेअर, म्हणजे दुसरे बरेच स्प्रेअर आहेत प्रॅक्टिकलमध्ये, तुम्हाला नाही ओळखायला यायचे तर तुम्हाला हे 2 स्प्रेअर असणार आहे स्पॉटिंगला. बघा, नॅपसॅक स्प्रेअर असणार आहे आणि फूड स्प्रेअर असणार आहे. तर दोन्ही तुम्हाला आयडेंटिफाय होतंय. आणि फक्त एरिया लक्षात ठेवा. एरिया नॅपसॅक स्प्रेअरचा किती की 0.5 हेक्टर आणि फूड स्प्रेअरचा 1 to 1.5 हेक्टर. ओके, आणि ऑपरेटर रिक्वायर्ड 2 to 3 2 or 3. ओके, नॅपसॅक स्प्रेअरला किती ऑपरेटर लागतात? नॅपसॅक स्प्रेअरला 1 ऑपरेटर. म्हणजे तुम्ही इथं आता मी लिहिलं नाहीये, नॅपसॅक स्प्रेअरला पण 1 ऑपरेटर लागतं. म्हणजे तुमचं तुम्ही इन्सेक्टिसाइड किंवा पेस्टिसाइड तुम्ही तयार करून तुम्ही स्वतः औषध मारू शकताय. पण फूड स्प्रेअर मध्ये काय होतं की जर तुम्ही त्याची अरेंजमेंट बघितली तर तिथं म्हणजे एक पाईप धरायला एक माणूस लागतोय आणि फूटनी पंपिंग करायला एक माणूस लागतोय, किंवा 2 to 3 ऑपरेटर्स लागतात. ओके, तर हे क्वेश्चन्स तुम्हाला असणार आहेत. एरिया कव्हर्डेड आणि ऑपरेटर रिक्वायर्ड. देन अजून एक असणार आहे तुम्हाला, हा डस्टर आहे, हँड रोटरी डस्टर. ओके, तर हा कशासाठी यूज करतात? डस्टिंगसाठी यूज करतात. फर्स्टली असणार आहे आयडेंटिफिकेशन, देन यूज असणार आहे डस्टिंगसाठी यूज करतात. देन एरिया कव्हर्डेड 0.8 to 1.2 हेक्टर पर डे. ओके, तर एरिया पण याचा पण लक्षात ठेवा. डस्टर यूज फॉर द डस्टिंग द इन्सेक्टिसाइड्स. ओके, देन एरिया कव्हर्डेड 0.8 to 1.2 हेक्टर पर डे. ओके, तर स्पॉटिंग मध्ये तुम्हाला एवढे स्प्रेयर्स असणार आहेत, इन्सेक्टिसाइड्स असणार आहेत, स्प्रेयर्स असणार आहेत आणि डस्टर. तर बघा की पहिला आपण बघितलाय डस्टर, हँड रोटरी डस्टर बघितलाय. त्याच्यानंतर प्लंजर डस्टर. ओके, आयडेंटिफिकेशन, यूज. देन हे एक सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, लाईट ट्रॅप. आय थिंक तुम्हाला हे मी घेतलं होतं लाईट ट्रॅप. तर व्हेरियस जे ट्रॅप्स आहेत ते तुम्हाला आयडेंटिफिकेशनला असणार आहे. लाईट ट्रॅप. ओके, त्याचा यूज कशासाठी होतोय? मी तुम्हाला हे जे प्रॅक्टिकल आहे मी तुम्हाला ते सेंड करते. आय थिंक घेतलंय मी तुम्हाला. देन फ्रूट फ्लाय ट्रॅप. ओके, तर लक्षात ठेवा की हा जो येलो कलरचा आहे, येलो कलरचाच आहे, तो काय की फ्रूट फ्लाय ट्रॅप आहे. आणि त्याचा यूज काय आहे की सॅम्पलिंग द किंवा कलेक्टिंग द फ्रूट फ्लायज. ओके, तर पर्टिक्युलरली हा जो ट्रॅप आहे तो कशासाठी यूज करतात? फ्रूट फ्लाय ट्रॅपसाठी. ओके, म्हणजे हे जे दोन, ओके, जो हा फर्स्टली ट्रॅप आहे तो लाईट ट्रॅप आहे. ओके, आणि हा एक, आणि नेक्स्ट हा एक, हे 2 ट्रॅप आहेत ते काय आहेत की फेरोमेन ट्रॅप आहेत. ओके, तर फेरोमेन ट्रॅप मधला हा एक ट्रॅप आहे फ्रूट फ्लाय ट्रॅप. ओके, फ्रूट फ्लाय ट्रॅप काय आहे की जो पर्टिक्युलरली फ्रूट फ्लायज कलेक्ट करण्यासाठी यूज करतात. ओके, ओके, तर लक्षात ठेवा, हा तुम्हाला जसा येलो कलर, तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी हा जो येलो कलरचा असा दिसतोय तो काय आहे की फ्रूट फ्लाय ट्रॅप आहे. तुम्हाला आयडेंटिफिकेशन असणार आहे किंवा त्याचा यूज असणार आहे. यूज काय आहे की कलेक्टिंग ऑर सॅम्पलिंग ऑफ द फ्रूट फ्लायज. देन हे आहे की फेरोमेन ट्रॅप. ओके, जसं तुम्ही लक्षात ठेवा की तिथं प्लॅस्टिकची ती कॅरी बॅग आहे बघा, तो पण फेरोमेन ट्रॅप आहे. तुम्हाला आयडेंटिफिकेशन असणार आहे किंवा यूज असणार आहेत. प्रॅक्टिकल मध्ये मी तुम्हाला पीपीटी सेंड करते, त्यात सगळे यूज आहेत बघा. देन येलो स्टिकी ट्रॅप पण असणार आहे. फर्स्टली तुम्हाला आयडेंटिफिकेशन असणार आहे आणि यूज असणार आहे. त्याच्यानंतर अजून एक आहे ब्ल्यू स्टिकी ट्रॅप. ब्ल्यू स्टिकी ट्रॅप पण तुम्हाला आयडेंटिफिकेशन असणार आहे आणि त्याचा यूज असणार आहे. पर्टिक्युलरली कुठला पेस्ट करतात, सॅम्पलिंग करतात ते तुम्हाला मी तुम्हाला पीपीटी सेंड करते, त्यामध्ये तुम्ही बघा परत.
ओके, त्याच्यानंतर आपण अजून एक असणार आहे तुम्हाला स्पॉटिंग मध्ये जे सगळे माइट्स आहेत, माइटच्या 3 स्पेसिस आपण बघितल्या, त्या माइट पण तुम्हाला असणार आहेत. ओके, माइट इज द नॉन इन्सेक्ट पेस्ट. ओके, नॉन इन्सेक्ट म्हणजे जे क्लासचा क्लास इन्सेक्टाचे कॅरेक्टर जे फॉलो करत नाहीत. जसं आपल्या इन्सेक्टला माहिती की किती लेग्स आहेत माहित असेल तुम्हाला. ओके, जे काही क्लास इन्सेक्टचे कॅरेक्टर्स आहेत ते फॉलो करत देन कुठले सायंटिफिक नेम बघितलेत आणि त्याचं आपण कंट्रोल मेजर्स बघितले, माईट कसं कंट्रोल करायचं. ओके, हे आपण बघितलंय. त्याच्यानंतर बघा फर्स्टली काय की तुम्हाला फर्स्ट स्पेसिस आहे 2 स्पॉटेड स्पायडर माईट. ओके, तर 2 स्पॉटेड स्पायडर माईट हे मी लेक्चरला पण सांगितले की का 2 स्पॉटेड ला नाव पडले. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही इमेज मध्ये बघाल तर काय बघा की तुम्हाला 2 ब्लॅक स्पॉट दिसतात डॉर्सल साइडला, 2 ब्लॅक स्पॉट तुम्हाला दिसतात. ओके, तर त्याच्यामुळे त्याला नाव पडले की 2 स्पॉटेड स्पायडर माईट, म्हणजे जो माईट आहे त्याच्यावरती 2 ब्लॅक स्पॉट तुम्हाला दिसतात, त्याच्यामुळे तुम्हाला नाव काय पडले 2 स्पॉटेड स्पायडर माईट. ओके, तर तुम्हाला हे आयडेंटिफिकेशनला सोपं आहे कारण त्याच्यावरती 2 ब्लॅक स्पॉट आहेत. तर ही स्पेसिस आहे 2 स्पॉटेड स्पायडर माईट. त्याचं सायंटिफिक नेम बघा, मी तुम्हाला पीपीटी सेंड करते, ते तुम्ही सगळं बघा परत. पण आज जे पीपीटी मध्ये दाखवलंय तेवढेच तुम्हाला प्रॅक्टिकलला असणार आहे. ओके, याच्या बाहेरचे तुम्हाला कुठले इन्सेक्टिसाइड किंवा ट्रॅप्स वगैरे काही नसणार आहेत प्रॅक्टिकल एक्झामला. ओके, तर आयडेंटिफिकेशन असणार आहे, त्याच्यानंतर सायंटिफिक नेम काय आहे आणि अकॅरिसाइड्स कुठले आहेत. ओके, अकॅरिसाइड्स म्हणजे काय, दोज केमिकल और इन्सेक्टिसाइड यूज टू कंट्रोल माइट. ओके, माइटला जे कंट्रोल करतात त्या इन्सेक्टिसाइडला काय म्हणतात, अकॅरिसाइड्स म्हणतात. ओके, तर अकॅरिसाइड्स कुठले कुठले आहेत, डायकोफॉल, वेटेबल सल्फर. ओके, तसे बरेच आहेत कंट्रोल मेजर्स जेव्हा आपण शिकलो याच्यात माईट मध्ये, तर तिथं आहेत सगळे. ओके, तर तुम्ही एकदा काय करा की जे सगळे तुम्हाला मी आज पीपीटी सेंड करते तर त्याचे सगळ्याचे आन्सर तुम्हाला सापडतात का बघा. म्हणजे फॉर एक्झाम्पल ही कुठली स्पेसिस आहे, तिचं सायंटिफिक नेम काय आहे ते बघा, ते सगळं लिहा आणि नाही सापडलं तर मला परत विचारा. ओके, तर अकॅरिसाइड्स काय आहेत की डायकोफॉल आहे, वेटेबल सल्फर आहे, म्हणजे सगळ्याचीच आन्सर मी तिथं लिहिलेली नाहीये, तुम्ही शोधा ते. ओके, तर आपण नेक्स्ट 6 स्पेसिस बघितले. रेड स्पायडर माईट. ओके, तर हेही तुम्हाला ओळखायला येतंय कारण ते पूर्णपणे जो माईट आहे तो काय आहे की रेड कलरचा आहे, पूर्ण रेड कलरचा आहे. ओके, रेड स्पायडर माईट. तर फर्स्टली तुम्हाला क्वेश्चन असणार आहे आयडेंटिफिकेशन. ओके, तर हे जे काही इन्सेक्ट आहेत किंवा माईट आहेत हे ओळखण्यासाठी जे आयडेंटिफिकेशन आहे त्याला तुम्हाला मार्क असणार आहे. ओके, कारण तुम्हाला इन्सेक्ट ओळखायला यायला हवेत. ओके, तर रेड स्पायडर माईट ओळखायला येतं तुम्हाला, तो पूर्ण रेड कलरचा आहे. त्याचं सायंटिफिक नेम काय आहे बघा. देन अकॅरिसाइड्स, तेच अकॅरिसाइड जसं डायकोफॉल, वेटेबल सल्फर तेच यूज करतात. तिन्हीसाठी तुम्हाला तेच असेल. देन थर्ड स्पेसिस आहे सायक्लोमेन माईट. सायक्लोमेन माईट मध्ये काय असणार आहे, तुम्हाला आयडेंटिफिकेशन असणार आहे. ओके, तर बघा की इमेज मध्ये ते सायक्लोमेन माईट आहे, त्या तिन्ही स्पेसिस तुम्हाला ओळखायला येतात. देन सायंटिफिक नेम त्याचं काय आहे बघा. देन अकॅरिसाइड्स काही सेम असणार आहे, तिन्ही स्पेसिसचे अकॅरिसाइड्स सेम असणार आहेत. अकॅरिसाइड्स म्हणजे काय की द केमिकल विच इज कंट्रोल टू द माईट. ओके, जे केमिकल्स माईटला कंट्रोल करतात. ओके, म्हणजे माईटला किल करतात जे केमिकल्स त्याला म्हणायचं अकॅरिसाइड्स. आणि अकॅरिसाइड्स नाव का पडलंय कारण माईटचा जो हे आहे क्लास आहे तो काय आहे की अकॅरिना आहे. ओके, माईटचा क्लास आहे अकॅरिना आणि त्याच्यावरूनच नाव पडले अकॅरिसाइड्स. अकॅरिसाइड्स म्हणजे जे केमिकल माईटला कंट्रोल करतात. ओके, तर असे जे अकॅरिसाइड्सचे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्हाला तिथं लिहायचे आहेत. देन अजून एक असणार आहे इन्सेक्ट आहे की लेडी बर्ड बीटल. इमेज बघा, लेडी बर्ड बीटल आहे. तर फर्स्टली तुम्हाला हे कशाशी रिलेटेड आहे, जसं फॉर एक्झाम्पल बायोलॉजिकल कंट्रोल आपण आयपीएमच्या मेथड शिकलोय. ओके, आपलं कोर्स टायटल आहे इन्सेक्ट इकॉलॉजी आणि इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट. ओके, तर जे इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट मध्ये आपण व्हेरियस मेथड शिकलोय, जसं केमिकल, कल्चरल, बायोलॉजिकल. ओके, जर आता इथून पुढचे जे स्पॉटिंग आहेत ते कशातले, बायोलॉजिकल कंट्रोल मधले आहेत. तर बायोलॉजिकल कंट्रोल मध्ये आपण काय शिकले की आपण प्रिडेटर, पॅरासिटॉइड यूज करून तुम्ही पेस्ट कंट्रोल करताय. ओके, तर लेडी बर्ड बीटल, फर्स्टली एक इमेज तुम्हाला दाखवली, दॅट इज द लेडी बर्ड बीटल. ओके, लेडी बर्ड बीटल इज द प्रिडेटर. ओके, तर तुम्हाला क्वेश्चन काय विचारलं बघा. फर्स्टली आयडेंटिफिकेशनला असणार आहे हा असू शकतोय कारण तुम्हाला इन्सेक्ट ओळखायचा आहे. देन सायंटिफिक नेम याचं. देन फीड ऑन. फीड ऑन म्हणजे काय,
हा जे लेडी बर्ड बीटल आहे ते कशावर फीड करते. ओके, हे सगळं तुम्हाला कशात भेटेल? इन बायोलॉजिकल कंट्रोल मध्ये तुम्हाला हे भेटेल सगळं. ओके, तर हे सगळं तुम्हाला बायोलॉजिकल कंट्रोलमध्ये भेटेल. देन सेकंड, लेडी बर्ड बीटल पण काय की प्रिडेटर आहे. देन आपण अजून एक तुम्हाला इमेज असणार आहे. हे इमेज आहे ड्रॅगन फ्लाय. ड्रॅगन फ्लाय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. बघा की त्याचं पण तुम्हाला काय असणार आहे, आयडेंटिफिकेशन असणार आहे, सायंटिफिक नेम असणार आहे आणि ड्रॅगन फ्लाय कशावर फीड करतो. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही ह्याच्यात बघाल, बायोलॉजिकल कंट्रोलमध्ये बघाल की ड्रॅगन फ्लाय फीड ऑन अ मॉस्किटो लार्वी. ओके, तर हा प्रिडेटर आहे. तर तुम्हाला ते आन्सर शोधायचं आहे. ड्रॅगन फ्लाय कशावर फीड करतो? हे बायोलॉजिकल कंट्रोलमध्ये आहे. ओके, ड्रॅगन फ्लाय फीड ऑन अ मॉस्किटो लार्वी, म्हणजे जे म्हणायचं मच्छर आहेत त्याच्या लार्वल स्टेज आहे त्याच्यावरती फीड करतात. जसे इन्सेक्टच्या स्टेजेस आहेत, एग, लार्वा, प्युपा आणि अडल्ट. ओके, तर इन्सेक्टची किंवा जी ड्रॅगन फ्लायची जी लार्वल स्टेज आहे, मॉस्किटो लार्वीची, मॉस्किटोची जी लार्वल स्टेज आहे त्याच्यावरती ड्रॅगन फ्लाय फीड करतात. ओके, तर तुम्हाला हेही आहे ड्रॅगन फ्लाय आयडेंटिफिकेशनसाठी. त्याच्यानंतर तुम्हाला सायंटिफिक नेम बघा आणि ते कशावरती फीड करतात हे तुम्हाला हवंय. देन पुढचं आहे अर्थवर्म. ओके, तर हे काय बायोलॉजिकल कंट्रोलमध्ये नाहीये. अर्थवर्मचा एक वेगळा तुम्हाला एक्सरसाइज आहे बघा. तर हे तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे. त्याच्यानंतर हे तुम्हाला आयडेंटिफाय करायचे. आयडेंटिफिकेशन काय आहे की याचं अर्थवर्म. ओके, देन सेकंड क्वेश्चन असणार आहे किंवा क्वेश्चन असणार आहे, 2 स्पेसिस ऑफ अर्थवर्म. अर्थवर्मच्या 2 स्पेसिस तुम्हाला लिहायचे आहेत. ओके, तर ह्याही तुम्हाला प्रॅक्टिकल मॅन्युअल मध्ये आहेत तुमच्या. देन अजून एक आपल्याला आहे नॉन इन्सेक्ट पेस्ट, दॅट इज रॅट. रॅट पण पेस्ट म्हणजे काय, एनी ऑर्गॅनिझम विच कॉजेस इकॉनॉमिकल लॉसेस. ओके, असे कुठले ऑर्गॅनिझम जे तुम्हाला इकॉनॉमिकल लॉसेस करतात. ओके, त्यांना म्हणायचं पेस्ट. ओके, तर आपण यांना सगळ्यांना पेस्ट म्हणायचं. जसं फॉर एक्झाम्पल आपण आपल्याला बरेच पेस्टची नावं माहित आहे, व्हाईट फ्लाय, जसीड, अफिड. ओके, या सगळ्या हे पेस्ट आहेत. पण अजून मगाशी मी म्हटलं की नॉन इन्सेक्ट पेस्ट आहेत. जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला विचारलं नॉन इन्सेक्ट पेस्टचे एक्झाम्पल्स काय आहेत. नॉन इन्सेक्ट पेस्ट दॅट इज रॅट, माईट, हे सगळे एक्झाम्पल आहेत नॉन इन्सेक्ट पेस्ट. नॉन इन्सेक्ट पेस्ट म्हणजे क्लास इन्सेक्टरचे कॅरेक्टर ते फॉलो करत नाहीत. ओके, कॅरेक्टर फॉलो करत नाहीत म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही बघा की इन्सेक्टला किती लेग्स आहेत आणि रॅटला किती लेग्स आहेत. ओके, असे म्हणजे कॅरेक्टर्स वेगळे आहेत. इन्सेक्टला 6 लेग्स असतात आणि रॅटला किती लेग्स असतात बघा, म्हणजे की कॅरेक्टर्स तुमचे वेगळे आहेत. ओके, तर हे नॉन इन्सेक्ट पेस्ट आहेत पण तुम्हाला इकॉनॉमिकली डॅमेज करतात. रॅट बघा तुम्हाला इकॉनॉमिकल डॅमेज करतात, तुमच्या पेस्टला, तुमच्या क्रॉपला डॅमेज करतात. ओके, तर रॅट इज अ नॉन इन्सेक्ट पेस्ट. ओके, कधी कधी तुम्हाला क्वेश्चन असते की नॉन इन्सेक्ट पेस्टचे एक्झाम्पल्स लिहा किंवा कुठले कुठले नॉन इन्सेक्ट पेस्ट आहेत. ओके, तर माईट आहे, रॅट आहे. ओके, तर तुम्हाला बघा की फर्स्टली जे काही कुठलेही रॅट्स आहेत त्याचं फर्स्टली तुम्हाला आयडेंटिफिकेशन करायचं आहे. देन स्पेसिस ऑफ रॅट. जर रॅटचा एक्सरसाइज तुम्ही बघितला असेल तर रॅटच्या एक्सरसाइज मध्ये मी 5 स्पेसिस ऑफ रॅट दिल्या होत्या, तर त्या तुम्हाला बघायच्यात किंवा त्या स्पेसिस बघायच्यात तुम्हाला आणि त्याचं जे सायंटिफिक नेम आहे ते तुम्हाला पाठ करायचं आहे. ओके, तर माईटच्या 3 स्पेसिस आणि रॅटच्या 5 स्पेसिस याचं सगळ्याचं कंपल्सरी तुम्हाला काय करायचं की सायंटिफिक नेम पाठ करायचं आहे, कारण त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन असणार आहेत. देन एक्झाम्पल ऑफ रोडंटिसाइड. ओके, जसं आपण बघितलं वरती अकॅरिसाइड्स म्हणजे काय, द केमिकल विच इज कंट्रोल टू द माइट. आणि जर इथं काय आहे की रोडंटिसाइड, रोडंटिसाइडचे एक्झाम्पल या म्हटले त्यांनी. रोडंटिसाइड म्हणजे काय, द केमिकल विच इज कंट्रोल टू द रॅट. असे जे केमिकल्स आहेत जे रॅटला कंट्रोल करतात. ओके, जसं अल्युमिनियम फॉस्फाईड वगैरे आहेत बघा, तर त्याचे एक्झाम्पल्स तुम्हाला इथं लिहायचे आहेत. ठीक आहे, तर बघा की कंपल्सरी करा की माईटच्या 3 स्पेसिस करा आणि रॅटच्या 5 स्पेसिस आहेत. तुम्हाला मी सगळ्या पीपीटी आज मी तुम्हाला सेंड करते, तर तुम्ही एकदा बघा किंवा तुम्ही युट्यूबवर जाऊन सगळे आपले पीपीटी बघितले तरी चालेल. ओके, तर हे ड्रेन रॅट आहेत. हे पण आहे तुम्हाला प्रॅक्टिकलला. ठीक आहे, तर असं सगळं तुम्हाला स्पॉटिंग असणार आहे. मी आणि आता सगळं जे दाखवलं हे सगळं स्पॉटिंगच पीपीटी तुम्हाला दाखवली. तर पर्टिक्युलरली हे जे ट्रॅप्स आहेत, तर बरेच ट्रॅप्स आहेत. ट्रॅपची पण मी तुम्हाला एक पीपीटी सेंड करते, ते तुम्ही बघा. आणखी आता तुम्हाला कशाचं पीपीटी का ट्रॅपची
ट्रॅपची ट्रॅपचं लेक्चर मी तुम्हाला घेतलं होतं का? सांगा कोणीतरी, सांगा. मेसेज नाही करायचा, मेसेज नाही करायचा. ओके, तर एवढं सगळं आहे स्पॉट आपल्या प्रॅक्टिकल एक्झामशी. आणि तुम्हाला अजून काय हवं असेल तर तुम्ही मला विचारा, काय हवंय का. सगळं काय म्हणजे जर आपल्या फर्स्ट इन्सेक इकॉलॉजी आणि इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट मधले जे काही सगळे जे मेथड्स आहेत त्या वाचायचं काही तुम्हाला गरज नाहीये. कोणाचा तरी माईक म्यूट करा कोण बघा. ओके, तर पर्टिक्युलरली तुम्हाला जे मी स्लाइड मध्ये किंवा पीपीटी मध्ये जे दाखवलंय ना तेवढंच सगळं तुम्ही तेवढंच केलं तरी चालेल. ओके, ट्रॅप्स पण तेवढे सगळे करा. तर ट्रॅप वरती बरेचसे क्वेश्चन असणार आहेत. त्याच्यानंतर थोडे इन्सेक्टिसाइड असणार आहेत. इन्सेक्टिसाइड तुम्हाला समजले का बघा. नाही, थोडं आधी इन्सेक्टिसाइड बघू कारण तेच इम्पॉर्टंट आहे. जसं फॉर एक्झाम्पल मला कोण सांगणार. D3 येस मॅडम. ओके, तर तुम्हाला क्वेश्चन काय असणार आहे की स्पॉटिंग मध्ये क्वेश्चन असणार आहे. जसं फॉर एक्झाम्पल 410 जी बॅग आहे ती तुम्हाला असणार आहे. तर तुम्ही मला सांगा त्याच्यावरचं टॉक्झिसिटी पर्सेंटेज सांगा. कार्बोफ्युरॉन वरचं 3% आणि फॉरेट वरचं 10% मॅडम. हा, ओके. तर तुम्हाला काय करायचं की कार्बोफ्युरॉन पण नाही सांगायचं. तर तुम्हाला फक्त ऑप्शन मध्ये काय असणार आहे 3%, 10% असं काहीतरी असेल. तर काय की तुम्हाला समजलं का बघा की फर्स्ट जे आहे, फर्स्ट जे नाव आहे म्हणजे इन्सेक्टिसाइडचं नाव आहे फोरेट. ओके, देन 10% काय आहे की टॉक्झिसिटी पर्सेंटेज आहे. आणि सरळ तुम्हाला दिसतंय तिथं पर्सेंटचं चिन्ह. ओके, तर टॉक्झिसिटी पर्सेंट आहे. आणि त्याच्यानंतर जे काय पुढे लिहिलं असेल, जी लिहिलं असेल, EC लिहिलं असेल किंवा वेटेबल पावडर लिहिलं असेल, WP लिहिलं असेल. ओके, ते सगळं काय आहे की त्याचं फॉर्म्युलेशन आहे. म्हणजे ते इन्सेक्टिसाइड कुठल्या फॉर्म मध्ये आहे. जसं इथं मॅलोथिऑन आहे, तर मॅलोथिऑन बघा की ते लिक्विड मध्ये असते किंवा ह्या बॉटलमध्ये लिक्विड आहे, तर त्याचं फॉर्मेशन काय आहे की EC आहे. ओके, तर दॅट इज द इम्युल्सिफायबल कॉन्सन्ट्रेशन. ओके, तर हेच मला ओळखायला पाहिजे. आणि लास्ट काय आहे की टॉक्झिसिटी लेवल. टॉक्झिसिटी लेवल म्हणजे काय करायचं तुम्ही ट्रायंगल. कुठल्या इन्सेक्टिसाइड जर टॉक्झिसिटी विचारलं असेल तर त्याच्यावरती तुम्हाला ट्रायंगल दिसणारच इमेज असेल तर ते बघायचं की ट्रायंगल कसला आहे आणि ट्रायंगल काय इंडिकेट करतो. जशी तर रेड ट्रायंगल आहे त्याने रेड ट्रायंगल इंडिकेट करतो एक्स्ट्रीमली टॉक्झिक. ओके, तर ह्या सगळ्याचं एकदा काय करा की सगळे जे मी आज पीपीटी दाखवलेत तेच क्वेश्चन्स तुम्हाला कोणाच तरी माईक म्यूट करा. ओके, तर काय की तुम्हाला आता सगळे जे इन्सेक्टिसाइड दाखवले, जे सगळे ट्रॅप्स दाखवले तेच तुम्हाला असणार आहेत प्रॅक्टिकलला. ह्याच्या बाहेरचं काहीही नसेल. तर स्पेशली तुम्ही 3 माइटचे स्पेसिस पार्ट करा आणि 3 रॅटचे स्पेसिस करा. त्याच्यानंतर अकॅरिसाइडचं एक्झाम्पल करा आणि रोडेंटिसाइडचं एक्झाम्पल करा. ओके, याच्या व्यतिरिक्त आणि कोणाला काही प्रॉब्लेम आहे का प्रॅक्टिकलचा? फक्त सांगा. आन्सरचं जाऊ द्या. अजून कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? तर बघा की तुम्हाला स्पॉटिंग 20 मार्क्स असणार आहे. ऑब्जेक्टिव्ह पण तुम्हाला इझी असणार आहे, 10 मार्क्सचे असणार आहे. थोडंसं रीड करावं लागेल तुम्हाला. देन प्रॉब्लेम 6 मार्क्स आहेत आणि वायवा 4 मार्क्सचे आहे. ओके, तर स्पॉटिंग ऍटलीस्ट 20 स्पॉट असणार आहेत. ओके, तर सगळ्याचे आन्सर एकदा शोधा किंवा पर्टिक्युलर मी एवढं लिहिले की मी त्याच्यावर कुठला क्वेश्चन विचारणार आहे हे मी तिथे लिहिलंय. तर तुम्ही स्वतःहून जाऊन एकदाचं आन्सर शोधा आणि तुम्हाला नाही सापडले तर तुम्ही मला परत विचारा. ओके, तर तुमचे मार्क फक्त कुठे जाणार आहेत की ऑब्जेक्टिव्ह मध्ये जाणार आहेत. आणि जे प्रॉब्लेम्स आहेत आणखी मला परत सांगा की कुणी प्रॉब्लेम्स, मी जेव्हा प्रॉब्लेम शिकवलेत रेग्युलरली मुलांना तेव्हा होतं का तुम्ही सांगा, कुणी पण सांगा. D1 फर्स्ट राऊंडचे स्टुडंट्स होते मॅडम, पण नंतर ऍडमिशन झालेले नसते.
ओके. म्हणजे मी जेव्हा स्पॉटिंग हे शिकवलं होतं प्रॉब्लेम, तर तुम्हाला काय असणार आहे की प्रॉब्लेम 6 मार्कला आहे, तर तुम्हाला करावे लागेल. तर बघा की स्पॉटिंगचे 20 मार्क, प्रॉब्लेमचे 6 मार्क आणि वायवाला तुम्हाला 2-3 तर पडतीलच. ओके. तर हे पर्टिक्युलर तुम्हाला सगळे मार्क मिळणार आहेत आणि गेले तर मार्क तर तुम्हाला फक्त ऑब्जेक्टिव्ह मध्येच जाणार आहेत. ओके. तर प्रॉब्लेम मग बघायचे का आपण? काय बघायचं तुम्ही सांगा? मॅडम प्रॉब्लेम आणि स्पॉटिंग बघायचे. स्पॉटिंग आत्ताच बघितलं ना. हो प्रॉब्लेम बघायचे मॅडम. स्पॉटिंग आत्ताच बघितलं. मी काय म्हणलं की तुम्ही एकदा पीपीटी बघा सगळी उघडून आणि त्याच्यानंतर मी आज तुम्हाला सगळ्या पीपीटी सेंड करते. तर तुम्ही बघा की तुम्हाला आन्सर सापडतील प्रत्येक पीपीटीत. नाही सापडले तर मला विचारा. तो आपला दुसरा ग्रुप आहे ना डिप्लोमाचा, आपण वेगळा एक ग्रुप आहे आपला. हा नाही, म्हणजे मी आता जी लिंक सेंड केली तो नव्हे. अजून एक आहे दुसरा. त्याच्यावरती मी सगळे सेंड करते आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तिथे मला तुम्ही विचारा. म्हणजे काही विचारा. हे आन्सर कशात सापडत नाही हे विचारलं तरी चालेल. इथे प्रॉब्लेम बघायची. ओके. स्लाइड दिसते तुम्हाला? ठीक आहे. तर प्रॉब्लेम तुम्हाला काय असणार आहेत की 6 मार्कचे असणार आहेत. 6 मार्कचे असणार आहेत म्हणजे तुम्हाला 2 प्रॉब्लेम असणार आहेत आणि 2 प्रॉब्लेम तुम्ही काय करायचं की तुम्हाला फक्त शेवटचं लास्टचं जे आन्सर आहे, ते तुम्हाला क्लिक करायचं आहे. म्हणजे तुम्ही तुमचं घरी कागदावर सोडवायचं आणि लास्टचं जे आन्सर आहे ते तुम्ही क्लिक करायचं. ओके. तर बघा की आपण काय बघणार आहे प्रॉब्लेम कॅलिब्रेशन ऑफ द स्प्रे फॉर्म्युलेशन. स्प्रे फॉर्म्युलेशनचं जे कॅलिब्रेशन आहे त्याचे आपण प्रॉब्लेम्स बघणार आहेत. ओके. तर आपला एक फॉर्म्युला आहे. आता तुम्ही ऑनलाईन एक्झाम देता तर तुम्हाला फॉर्म्युला पाठ करायची काही गरज नाहीये. ओके. पण जर तुम्ही ऑफलाईन देत असता तर नक्कीच तुम्हाला जर तुम्ही ऑफलाईन देत असाल तर तुम्हाला हा प्रॉब्लेम पाठ करायला लागला असता. ओके. तर बघा की पहिला तर समजून घ्या की तुम्हाला प्रॉब्लेममध्ये काय हवं आहे. बघा की फर्स्ट आहे पर्सेंटेज ऑफ टॉक्सिकंट ट्रेड प्रोडक्ट अवेलेबल इन अ मार्केट इंटू quantity of the formulated insecticide required is equal to percentage of actual toxicant in a spray material, that is the desirable concentration and the quantity of spray material required. ओके. तर फर्स्टली आपण हे वाचलं तर आपल्याला काही कळत नाही. ओके. तर बघा की तुम्ही काय लक्षात ठेवा N1 V1 इज इक्वल टू N2 V2. ओके. तर तुम्ही ऑनलाईन देणार तर तुम्हाला इतकं काही गरजेचं नाहीये की लाईन टू लाईन ते पाठ करायचं. ओके. तर आपण काय करणार आहे की ह्या चारही क्वांटिटी आपण समजून घेणार आहोत की काय आहे ते. कारण ते समजून घेतलं तरच तुम्हाला पुढच्या क्वांटिटीज कळतात. दॅट इज N1 V1 इज इक्वल टू N2 V2. तर N1 काय आहे, V1 काय आहे, N2 काय आहे आणि V2 काय आहे. तर हे आपल्याला बघायचं आहे. ओके. तर फर्स्टली बघा की जर आता तुम्हाला मी स्पॉटिंगमध्ये जे इन्सेक्टिसाइड सांगितले आणि त्याच्यावरची जर तुम्हाला टॉक्सिसिटी पर्सेंटेज, टाइप्स ऑफ फॉर्म्युलेशन आणि टॉक्सिसिटी पर्सेंटेज वगैरे कळालं असेल तर ओके त्याच्याशीच रिलेटेड हे प्रॉब्लेम्स आहेत. ओके. तर बघा की N1 म्हणजे काय? N1 म्हणजे काय की पर्सेंटेज ऑफ टॉक्सिकंट ट्रेड प्रोडक्ट अवेलेबल इन अ मार्केट. ओके. जसं फॉर एक्झाम्पल बघा की आपण शॉर्टमध्ये काय म्हणतो N1 V1. तुम्ही हेच लक्षात ठेवा. N1 V1 इज इक्वल टू N2 V2. ओके. तर N1 म्हणजे काय की कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट. देन V1 इज व्हॉल्यूम ऑफ प्रोडक्ट. देन N2 म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ स्प्रे फ्लुइड आणि V2 म्हणजे व्हॉल्यूम ऑफ स्प्रे फ्लुइड रिक्वायर्ड. आपण डायरेक्ट एक एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला ते N1 V1 काय आहे. ओके. तर बघा अ फार्मर वॉन्ट्स टू स्प्रे इज अ 4 हेक्टर ऑफ कॉटन क्रॉप with a 0.04% Fain Valley rate 20 EC at the rate of 500 liters of spray material per hectare. Then calculate the quantity of Fain Valley rate 20 EC required to be purchased by the farmer. ओके. असं कुठलंही आपण एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल वाचलं तर त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी काय करायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे N1 V1 N2 आणि V2 हे शोधायचं आहे. ओके. तर बघा की फर्स्टली N1 म्हणजे काय म्हटलं की आपण टॉक्सिकंट ट्रेड प्रोडक्ट अवेलेबल इन अ मार्केट. जसं फॉर एक्झाम्पल तिथं म्हटलं होतं बघा 10 म्हणजे मगाच्या ह्याच्यामध्ये बघा की 10G म्हणजे काय की टॉक्सिकंट ट्रेड किती आहे इथं. ओके. ठीक आहे. मी एक्झाम्पल मध्ये सांगते.
बघा की फर्स्टली तुम्ही काय करायचं, कुठलंही एक्झाम्पल वाचल्यानंतर सगळ्यात आधी काय शोधायचं, कुठलं इन्सेक्टिसाइड आहे. इथं कुठलं इन्सेक्टिसाइड आहे, कुठलं इन्सेक्टिसाइड आहे, इथे इन्सेक्टिसाइड आहे. मी सांगते आधी थोड्या वेळाने मला सांगायचं आहे. इथे इन्सेक्टिसाइड पूर्ण एक्झाम्पल तुम्ही वाचलं तर याच्यात इन्सेक्टिसाइड आहे फेनवॅलिरेट. ओके, हे इन्सेक्टिसाइड आहे आणि त्याच्या पुढे काय लिहिले 20 EC. ओके, तर आपलं N1 म्हणजे काय की टॉक्झिकंट ट्रेड अवेलेबल इन अ मार्केट. म्हणजे जे काही प्रोडक्ट आहे इन्सेक्टिसाइड आहे त्याच्यावरती जे टॉक्झिकंट आहे, मग अशा आता आपण बघितलं जसं 480 मध्ये काय आहे की 10% आहे. जे मॅलाथिऑन 50 EC असेल तर 50 EC टॉक्झिकंट आहे. तर N1 म्हणजे काय की टॉक्झिकंट ट्रेड अवेलेबल इन अ मार्केट. ओके, तर इथं किती आहे फेनवॅलिरेट 20 EC. तर आपले इन्सेक्टिसाइड आहे, सगळ्यात आधी इन्सेक्टिसाइड शोधायचं. त्याच्यानंतर जे पुढं आहे त्याचं ते काय आहे की टॉक्झिकंट ट्रेड, म्हणजे ते इन्सेक्टिसाइड मध्ये किती टॉक्झिकंट पर्सेंटेज आहेत, किती पर्सेंटेज आहेत 20. दॅट इज द N1 आहे. V1 म्हणजे काय आहे की व्हॉल्यूम ऑफ प्रोडक्ट. जसं फॉर एक्झाम्पल तिथं लिहिलं असतं की 2 लिटर्स ऑफ फेनवॅलिरेट. ओके, तर त्याचं व्हॉल्यूम आहे, तुम्हाला समजते व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल तिथं जे इन्सेक्टिसाइड आहे फेनवॅलिरेट त्याच्यासमोर जर लिहिलं असतं 2 लिटर्स ऑफ फेनवॅलिरेट. ओके, तर व्हॉल्यूम किती असतं त्याचं 2 लिटर्स. ओके, तर इथं काय झालं की आपल्याला कुठलीही 4 क्वांटिटी मध्ये एक क्वांटिटी मिसिंग असणार आहे, ती एक क्वांटिटी तुम्हाला काढायची आहे. तर फर्स्टली आपल्याला समजलं N1 म्हणजे काय की टॉक्झिकंट ट्रेड अवेलेबल इन अ मार्केट. कुठलंही इन्सेक्टिसाइड आहे त्याच्यामध्ये टॉक्झिकंट पर्सेंटेज किती आहे. ओके, दॅट इज 20 EC. म्हणजे 20 तुम्ही लिहिणार, V1 दॅट इज द व्हॉल्यूम. व्हॉल्यूम तुम्हाला माहित नाहीये तर तुम्ही X माना तिथं. देन N2 म्हणजे काय की डिझायरेबल कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे फार्मरला किती इन्सेक्टिसाइड यूज करायचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल फेनवॅलिरेट 20 EC आहे, त्या 20 EC मधलं फार्मरला किती यूज करायचं आहे. जर तुम्ही कुठलंही एक्झाम्पल वाचाल तर त्याच्यामध्ये असणार आहे की वॉन्ट्स टू स्प्रे हिज 4 हेक्टर ऑफ कॉटन क्रॉप विथ किती 0.04%. ओके, डिझायरेबल कॉन्सन्ट्रेशन म्हणजे फार्मरला किती पर्सेंटचं इन्सेक्टिसाइड तयार करायचं आहे. ओके, तर किती आहे ते 0.04% इंटू V2 म्हणजे काय की किती लिटर मध्ये करायचं आहे. ओके, ऍट द रेट ऑफ 500 लिटर्स ऑफ द स्प्रे मटेरियल. स्प्रे मटेरियल म्हणजे किती लिटर वॉटरमध्ये त्याला डिझॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे सिम्पली काय आहे की फार्मरला किती यूज करायचंय, फार्मरला औषध तयार करायचंय. किती करायचंय 0.04%चं, म्हणजे तो लिक्विड घेणार फेनवॅलिरेटचं आणि तो काय करणार की 500 लिटर्स ऑफ वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करणार. ओके, तर ह्या क्वांटिटीज आहेत. तर परत बघा की तुम्हाला समजलं का N1, V1, N2 आणि V2. तर कुठलंही एक्झाम्पल तुम्ही बघितलं ना तर तुम्हाला या 4 क्वांटिटी म्हणजे करेक्टली तुम्हाला ओळखायला आल्या पाहिजे. जर तुम्ही ओळखल्या तरच तुम्हाला म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचं V1 च्या जागी N1 झालं, N1 च्या जागी V1 झालं तर तुमचं ते सगळं पुढचं कॅल्क्युलेशन बिघडतंय, म्हणजे चुकतंय. ओके, तर पुढे काय सिम्पली काय केलंय की गुणाकार केलाय, तिरकस गुणाकार केलाय, भागले आणि त्याच्यानंतर 1 लिटर पर हेक्टर 1 लिटर. म्हणजे जर तुम्ही हे तुम्ही सोडवून बघा तर तुमचा आन्सर किती येते X इज इक्वल टू 1 लिटर पर हेक्टर. ओके, 1 लिटर पर हेक्टर साठी. पण वरती गणितात काय म्हटले की अ फार्मर वॉन्ट्स टू स्प्रे 4 हेक्टर कॉटन क्रॉप. 4 हेक्टर कॉटन क्रॉप त्याला हे करायचं आहे. तर त्याला तुम्ही काय कराल इंटू कराल आणि 4 लिटर्स. ओके, तर ऑप्शन मध्ये काय असणार आहे, जेव्हा तुम्हाला फॉर एक्झाम्पल हेच गणित तुम्हाला आलं तर ऑप्शन मध्ये काय असणार आहे की 4 लिटर्स हे लास्ट आन्सर आहे. ओके, तर ऑप्शन मध्ये असू शकतंय पहिला आन्सर 1 लिटर, देन पहिला ऑप्शन असेल 1 लिटर, देन सेकंड असेल 4 लिटर किंवा कधी कधी 4 kg असं काही असेल. तर करेक्ट आन्सर इज 4 लिटर. ओके, तर मी तुम्हाला पीपीटी मध्ये पण म्हटले की लास्ट जे तुमचा आन्सर आहे लास्टचं, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही इथंपर्यंत सोडून बसाल 1 लिटर पर्यंत सोडून बसाल आणि क्लिक कराल 1 लिटरला. पण तुम्ही जर गणित वाचलं तर तिथं काय सांगितलं की 4 हेक्टर क्रॉप त्याला हे करायचं आहे, वन्स टू स्प्रे. ओके, तर इंटू 4 तुम्हाला करावं लागेल. ओके, तर गणितात काहीच नाही, कुठलंही गणित दिलं की तुम्हाला फक्त ह्या 4 क्वांटिटीज आहेत त्या क्वांटिटी तुम्हाला ओळखायला आल्या पाहिजेत आणि त्याच जागी त्या प्लेस झाल्या पाहिजेत. ओके, तर बघा की तुम्हाला समजलं का. जर N1 म्हणजे काय की सरळ वाचलं ना थोडंसं लक्ष देऊन तर तुम्हाला कळेल. N1 म्हणजे काय पर्सेंटेज ऑफ द टॉक्झिकंट ट्रेड प्रोडक्ट अवेलेबल इन अ मार्केट. ओके, जे काही टॉक्झिकंट म्हणजे कुठलंही इन्सेक्टिसाइड असल्यावर त्याच्यावर टॉक्झिकंट पर्सेंटेज किती आहे
हे म्हणजे काय आहे की N1 आहे. देन क्वांटिटी इंटू क्वांटिटी ऑफ फॉर्म्युलेटेड इन्सेक्टिसाइड. जे कुठलं इन्सेक्टिसाइड आहे त्याचं व्हॉल्यूम किती आहे. म्हणजे जसं असतं 2 लिटर्स ऑफ फेनव्हॅलिरेट, 1 kg ऑफ कार्बारिल असं असलं तर ते त्याचं व्हॉल्यूम आहे. देन त्याच्यानंतर N2 म्हणजे काय, तर शॉर्टली लक्षात ठेवा डिझायरेबल कॉन्सन्ट्रेशन म्हणजे पर्सेंटेज ऑफ ऍक्च्युअल टॉक्सिकंट इन स्प्रे मटेरियल. म्हणजे फार्मर वॉन्ट्स टू स्प्रे किंवा शॉर्टली लक्षात ठेवा N2 इज द डिझायरेबल कॉन्सन्ट्रेशन ऑफ द फार्मर. देन क्वांटिटी ऑफ स्प्रे मटेरियल रिक्वायर्ड आणि जे काही फार्मरचं डिझायरेबल कॉन्सन्ट्रेशन आहे तो किती लिटर वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करणार आहे ते म्हणजे V2 आहे. ओके, तर तुम्हाला कसंही लक्षात ठेवा, जसं तुम्हाला लक्षात राहते तसं लक्षात ठेवा. पण N1, V1, N2 आणि V2 हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. कॉमनली काय आहे की N1 म्हणजे काय आहे की ते कुठलं इन्सेक्टिसाइड असलं त्याच्यावरती किती पर्सेंटेज आहे, 3% असेल, 20%, 35% काही असेल ते म्हणजे N1 आहे. आणि क्वांटिटी म्हणजे काय असणार आहे, जसं 2 लिटर्स ऑफ किंवा 2 लिटर्स ऑफ फेनव्हॅलिरेट, 2 लिटर्स ऑफ मॅलाथिऑन, 2 kg ऑफ कार्बारिल. ओके, हे त्याचं व्हॉल्यूम आहे त्या इन्सेक्टिसाइडचं. आणि डिझायरेबल N2 म्हणजे काय, डिझायरेबल कॉन्सन्ट्रेशन प्रत्येक गणितात तुम्हाला लिहिलं असणार आहे. फार्मर वॉन्ट्स टू स्प्रे 0.04 10 3% असं काही लिहिलं असेल. ओके, किंवा आणि लास्टली काय आहे की जे काही इन्सेक्ट ह्याचं फार्मरचं जे डिझायरेबल कॉन्सन्ट्रेशन आहे तो किती लिटर वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करणार आहे. ओके, तर सिम्पली तुम्हाला जसं तुमच्या लक्षात राहते तसं लक्षात ठेवा, पण ह्या चारही क्वांटिटी तुम्हाला लक्षात आल्या पाहिजेत. ओके, तर बघा की कुठलंही गणित असलं तर सगळ्यात आधी तुम्ही काय करणार आहात की इन्सेक्टिसाइड शोधायचं. ओके, जसं इथं फेनव्हॅलिरेट आहे. नेक्स्ट एक्झाम्पल मला सांगायचं कोणीतरी. ओके, तर परत ऐका की इथं काय आहे की फेनव्हॅलिरेट आहे. फर्स्ट आपण इन्सेक्टिसाइड शोधणार आहे फेनव्हॅलिरेट. ओके, त्याच्यानंतर N1 म्हणजे काय, टॉक्सिसिटी पर्सेंटेज आहे ऑफ द फेनव्हॅलिरेट दॅट इज द 20 म्हणजे V1 आणि V1 इज द मिसिंग आहे इथं दिलेलं नाही म्हणून आपण X मानतोय. त्याच्यानंतर N2 is the desirable concentration of the farmer that is 0.04% into जे काही स्प्रे मटेरियल आहे जसं 500 लिटर्स ऑफ स्प्रे मटेरियल म्हटलं इथं, तर स्प्रे मटेरियल किती आहे 500 लिटर्स आहेत. तर आपण काय केलंय फक्त तिरकस गुणाकार केलाय, हे इथं आपण X लिहिलंय. त्याच्यानंतर आपण 0. जे इकडे 20 गुणाकारात आहे ते काय होणार की इकडे आल्यानंतर ते भागाकार मध्ये जाणार आहे. तेवढं गणित येत असेल तुम्हाला तर इथं सिम्पली तुम्ही भागाकार कराल, तिरकस गुणाकार करून त्याच्यानंतर भागाकार कराल. त्याच्यानंतर तुम्हाला काय येईल की आन्सर येईल 1 लिटर. जे काय आन्सर काढाल तुम्ही हे लक्षात ठेवा की कुठल्याही गणितात जे काय आन्सर काढाल ते तुमचं 1 लिटर असेल, 1 kg असेल किंवा किती असेल 2 kg असेल ते फक्त त्याच्यासाठी पर हेक्टर साठी असेल, हे लक्षात ठेवा. जे काही तुम्ही आन्सर काढाल ते फक्त पर हेक्टर साठी असणार आहे. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला सांगितलं असेल की फार्मर वॉन्ट्स टू स्प्रे इज 4 हेक्टर कॉटन क्रॉप तो करणार आहेत म्हणजे त्याला तुम्ही इंटू करावं लागेल तुम्हाला. ओके, तर तुमचं लास्ट आन्सर आहे 4 लिटर्स. ओके, आणि जेव्हा तुम्हाला ह्याला एक्झामच्या वेळी काय असणार आहे की तुम्ही म्हणजे तुमचे काय म्हणायचं युनिट आहेत त्याच्यावरती लक्ष द्या. ओके, तर इथे जर लिटर्स असणार आहेत, कधी तुम्हाला केजी मध्ये असेल, जर तुम्ही 4 kg ला क्लिक केलं तर ते तुमचं चुकीचं आन्सर आहे. तर तुम्ही थोडंसं युनिट वरती लक्ष द्या. ओके, तर बघा की आपलं मगाशी V1 मिसिंग होतं तर इथं V1 लिहिलंय. तर काय मिसिंग आहे, डिझायरेबल कॉन्सन्ट्रेशन मिसिंग आहे. ओके, तर काय सांगितलं की सगळ्यात आधी काय करायचं, सेकंड आपलं एक्झाम्पल आहे 2 kg ऑफ कार्बारिल. सगळ्यात आधी आपण इन्सेक्टिसाइड शोधणार आहे. कुठलं इन्सेक्टिसाइड आहे इथं पटकन सांगा मला, फर्स्ट इयरचं लेक्चर आहे 12 वाजता. कार्बारिल मॅडम. ओके, हा इन्सेक्टिसाइड कुठलं आहे, कार्बारिल आहे. देन N1 म्हणजे काय आहे की टॉक्सिसिटी पर्सेंटेज आहे. ओके, या गणितात टॉक्सिसिटी पर्सेंटेज किती आहे 50% आहे. ओके, देन V1 मग अशा गणितात बघा की V1 मिसिंग होतं पण इथं कसं लिहिलंय बघा 2 kg ऑफ कार्बारिल. ठीक आहे, 2 kg म्हणजे ह्या कार्बारिलचं व्हॉल्यूम किती आहे 2 kg आहे म्हणजे इथं आपल्याला V1 आहे. ओके, तर V1 आपण प्लेस करणार आहे 2 देन इज इक्वल टू N2 V2 इंटू बघा इंटू म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल मगाच्या गणितात होतं बघा फार्मर वॉन्ट्स टू स्प्रे किंवा वॉन्ट्स टू स्प्रे इज अ 4 हेक्टर कॉटन क्रॉप विथ म्हटलं होतं 0.04%. ओके, तर इथं कुठे लिहिलंय का, इथं काहीच नाही लिहिलेलं. जर तुम्ही सगळं गणित वाचाल तर इथं काय लिहिलंय ऍट द रेट ऑफ 500 लिटर्स ऑफ स्प्रे मटेरियल. ओके, जर V2 म्हणजे काय की आपलं स्प्रे मटेरियल आहे.
ओके, तर तुम्ही सिम्पली तुम्हाला जसं लक्षात ठेवायचं तसं लक्षात ठेवा. 500 लिटर्स ऑफ वॉटर V2 आहे आणि इथं आपल्याला कुठेही डिझायरेबल कॉन्सन्ट्रेशन फॉर्म्युलाचं दिसत नाहीये, त्याच्यामुळे आपण ते X मानणार आहे. त्याच्यानंतर बघा की ते आपण फक्त सोडवलंय 15 × 2 आणि इकडे जे 500 जे इंटू मध्ये आहे ते काय होणार आहे की तिकडे डिवायडेड बाय होणार आहे आणि त्याच्यानंतर ते तुम्ही सॉल्व्ह कराल तर तुमचा आन्सर येईल 0.2% कॉन्सन्ट्रेशन. ओके, तर आपल्याला V2 N2 काढायचं होतं आणि N2 त्याचं पण युनिट बघा 0.2% असणार आहे. ओके, तर प्रत्येकाचं युनिट बघा, कारण तुम्हाला काय आहे की लास्टली फक्त ह्याच्यावर लास्टचं जे आन्सर आहे त्याच्यावरच तुम्हाला क्लिक करायचं आहे. जर आता परत इथं असेल की 0. हे असेल kg असेल, लिटर असेल, ओके, तर ते चुकीचं आहे. तर तुम्हाला युनिट बरोबर ओळखायला आलं पाहिजे. तर इथं किती असणार आहे युनिट? पर्सेंट युनिट असणार आहे. 0.2% कॉन्सन्ट्रेशन असणार आहे. ओके, तर हे आपलं सेकंड गणित आहे. त्याच्यानंतर तुम्ही एकदा सोडवून बघा आणि नाही समजलं तर मला परत विचारा. आता थोडा वेळ नाहीये कारण फर्स्ट इयरचं लेक्चर 12 वाजता. सगळे प्रॉब्लेम नाही व्हायचे आता. बरं ठीक आहे. बघा थर्ड प्रॉब्लेम आहे. फार्मर इथं थोडं तुम्हाला अज्युम करावं लागतंय. फार्मर हॅज 100 मँगो प्लांट्स विथ हिम ही treated with 100 ml of chlorpyrifos 20 EC at a 0.02% concentration. Then calculate how much water he has used to dilute the spray one plant and the 100 plants. ओके, तर बघा की सगळ्यात आधी तेच करायचं. फॉलो काय करणार आहेत की तुम्ही क्लोरोपायरिफॉस इथं काय आहे की इन्सेक्टिसाइड आहे, पण आपल्याला माहिती की आपण मगापासून जे काय आन्सर काढतोय ते 1 प्लांट साठी काढतोय किंवा 1 लिटर साठी काढतोय किंवा 1 हेक्टर साठी आपण सगळं काढतोय. तर इथं काय बघा की इथं थोडंसं तुम्हाला अज्युम करावं लागेल. अ फार्मर हॅज 100 मॅम आवाज येत नाहीये. बघा की तुम्हाला थोडं अज्युम करा, म्हणजे तुम्ही जर इन्सेक्टिसाइड शोधलं तर तुम्हाला इन्सेक्टिसाइड सापडेल की क्लोरोपायरिफॉस. त्याच्यानंतर तुम्ही टॉक्झिकन पर्सेंटेज म्हणजे N1 तुम्हाला इथं दिसतंय 20% आहे. त्याच्यानंतर तुम्हाला N2 पण दिसतंय. N2 म्हणजे काय आहे की डिझायरेबल कॉन्सन्ट्रेशन. डिझायरेबल कॉन्सन्ट्रेशन किती आहे इथं? 0.02% कॉन्सन्ट्रेशन आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला तुम्ही जर गणित तुम्ही बघाल ते ऑब्झर्व कराल तर जसं मगाच्या 2 गणितात होतं बघा, जसं की 500 परत 1000 असेल लिटर्स ऑफ वॉटर होतं किंवा 500 लिटर्स ऑफ स्प्रे मटेरियल होतं. तर या गणितात बघा की तुम्हाला कुठेही स्प्रे मटेरियल दिसत नाही. तसं जर तुम्ही सिम्पली शोधत गेला तर तुम्हाला असं ऑब्झर्व होईल की तुमच्याकडे V1 पण नाहीये आणि V2 पण नाहीये. तर असं नसणार आहे. तर म्हणजे असं नसणार आहे की प्रत्येक गणितात तुम्हाला एकच क्वांटिटी मिसिंग असणार आहे. जर सिम्पली तुम्ही शोधत गेलात तर तुम्हाला 2च दिसतील की तुम्हाला एक इन्सेक्टिसाइड दिसतंय क्लोरोपायरिफॉस आणि त्याच्या पुढे जे 20 लिहिलंय ते 20 काय आहे की त्याचं N1 आहे, म्हणजे टॉक्झिसिटी पर्सेंटेज आहे. आणि N2 तुम्हाला सरळ सरळ तिथं दिसतंय 0.2% म्हणजे फार्मरचं कॉन्सन्ट्रेशन आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर तुमच्या 2 क्वांटिटी मिसिंग आहेत, पण असं नाही नसणार आहे 2 क्वांटिटी मिसिंग. म्हणूनच त्यांनी वरती जी काही इन्फॉर्मेशन दिली आहे, जसं 100 मँगो प्लांटसाठी 100 लिटर किंवा 100 ml वॉटर हे लागतंय, क्लोरोपायरिफॉस लागतंय. तर आपल्याला व्हॉल्यूम नाही माहिती, मग आपल्याला काय होणार की आपण मनाने की आपण वॉटर नाही करू शकत. म्हणजे तर जी काही इन्फॉर्मेशन दिली त्याच्यावरून तुम्हाला काय करायचंय की तुम्हाला V1 शोधायचं आहे. आणि V1 कसं शोधणार आहे तुम्ही? 100 प्लांटसाठी 100 ml क्लोरोपायरिफॉस लागतंय. म्हणून 1 प्लांटसाठी 1 ml क्लोरोपायरिफॉस लागतंय.
ओके, तर व्हॉल्यूम तुम्हाला मिळालं 1 ml ऑफ क्लोरोपायरीफॉस. ओके, म्हणजे तुम्ही 100 घेऊन पण हे गणित सोडवलं तरी चालेल, पण सिम्पली 1 घेऊन सोडवलं तर तुम्हाला ते फार इझी जाते. ओके, तर 1 ml 1 प्लांटसाठी 1 ml क्लोरोपायरीफॉस लागेल. मग त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्या क्वांटिटीज मिळाल्यात. त्याच्यानंतर फक्त तुम्ही तिरकस गुणाकार केलाय 20 × 1 डिवायडेड बाय 0.02 मग तुमचं किती येईल? तुमचं उत्तर येईल 1000 ml. 1000 ml म्हणजेच काय 1 लिटर पर प्लांट. आणि तुम्हाला काय पाहिजे की 100 प्लांटसाठी किती लागतंय, मग तुम्ही त्याला इंटू 100 करा फॉर द 100 प्लांट्स. ठीक आहे, इथून पुढचे प्रॉब्लेम आपण नेक्स्ट लेक्चरला कधीतरी बघू. कारण आता ओके, पहिले 2 प्रॉब्लेम तर बघा आणि त्याच्यानंतर ती मगाची पीपीटी तुम्हाला सांगितली ना, तर काय करा की मी तुम्हाला सगळे हे सेंड करते. आज मी सगळे तुम्हाला पीपीटी माझ्या सगळं सेंड करते, तर तुम्ही बघा. त्याच्यानंतर ते सगळे जे आन्सर्स आहेत, ठीक आहे, प्रॅक्टिकलचं ते आन्सर तुम्ही शोधा. नाही आले तर मला विचारा.